चूक की बरोबर? बोलायला उशीर झाला म्हणजे मूल ऑटिस्टिक आहे. चूक. आईनं जपून नाही वाढवलं आणि स्क्रीन जास्त पाहिला म्हणून मूल ऑटिस्टिक आहे. चूक. मूल इतर मुलांसारखं खेळत नाहीये म्हणून मूल ऑटिस्टिक आहे. बरोबर. लहान मुलांचं वर्तन अचानक बदलणं म्हणजे अचानक खूप राग येणं, चिडचिड करणं, टँट्रम्स थ्रो करणं, हे सगळं नॉर्मल आणि हेल्दी आहे. चूक. न्यूक्लिअर फॅमिलीज किंवा स्वतंत्र कुटुंब पद्धतीमुळे लहान मुलांच्या वाढीवरती परिणाम होतोय. बरोबर. ज्या मुलांची शारीरिक वाढ बरोबर होत नाहीये, त्यांना ऑटिझम होण्याची शक्यता जास्त असते. चूक. ऑटिझम कधीच बरा होत नाही. ऑटिझम हा आजार नाही, त्यामुळे चूक. प्रेग्नन्सीच्या दरम्यान बाईनं नीट काळजी न घेतल्यानं मूल ऑटिस्टिक होऊ शकतं. हाय रिस्क प्रेग्नन्सीज कॅन लीड टू ऑटिझम इन द चाइल्ड. 50-50 चान्सेस आर देयर. ऑटिस्टिक मुलं ही नेहमीच अग्रेसिव्ह असतात. चूक. ऑटिस्टिक मुलं कधीच स्वावलंबी होऊ शकत नाहीत. चूक. आई आणि वडिलांपैकी एखाद्याला जरी ऑटिस्टिक लक्षणं असतील त्यांच्या लहानपणी, तर मूल ऑटिस्टिक होऊ शकतं. 50-50%. ऑटिस्टिक मुलांनी त्यांच्या वयाच्या इतर मुलांबरोबर खेळण्यानं, सहवासानं, वेळ घालवण्यानं त्यांच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. बरोबर. वेगळी मुलं ही सुपर हिरोईन्स असतात, परंतु त्यांच्यासाठीची आई पण तशाच पद्धतीची सुपर पॉवर असलेली असावी लागते. ह्या सुपर पॉवर्स मिळवता येऊ शकतात का? संगोपनातून, नर्चरिंगमधून, घरामधूनच काही वेगळे उपाय करता येतील का? खूप वेगळ्या विषयावरती ऑटिझम असेल किंवा न्यूरो डायव्हर्जंट मुलं, वेगळ्या पद्धतीची ग्रेट मुलं घडवण्यासाठी कसं वेगळं पालकत्व करावं बुवा, या सगळ्या प्रश्नांना थेट मुद्द्यावरती येण्यासाठी एक डायरेक्ट अशा कर्तृत्ववान आणि रिझल्ट मिळवून दिलेल्या एका यशस्वी आईला, प्राऊड ऑटिझम मदर आणि अरुला या संस्थेच्या फाउंडर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्लोबल स्पीच थेरपिस्ट आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांना थेट मुद्द्यावरती आणण्यासाठी थेट प्रश्न आपण इथे काढलेले आहेत. तुम्हाला सगळ्यात आधी स्वागत तुमचं. नमस्कार. मयुरी रामदासी. आणि मला तुमची संस्था, तुम्ही कसं वेगळ्या पद्धतीनं काम करताय, थेरपी म्हणजे नक्की काय आणि तुम्ही काय काय प्रयोग केलेत घरात, हे सगळं जाणून घ्यायचं. नक्कीच. आता आपण पुढच्या सेगमेंटकडे वळतोय. एका वाक्यात उत्तरे द्या. ऑटिझम म्हणजे नेमकं काय? तर स्वमग्नता. जे मूल आपल्यातच राहणं प्रेफर करतं, ज्याला आपण रूढार्थाने एकलकोंड म्हणतो किंवा आपल्यातच स्वतःतच रमतंय असं म्हणतो. ऑटिझम टाळता येतो का? ऑटिझम हा कुठला आजार नाही आहे जो टाळला पाहिजे. मी म्हणते ऑटिझम हे एक बिहेवियरल कंडिशन आहे, ही बाळाची न्यूरो डेव्हलपमेंटल कंडिशन. तो टाळता येणं शक्य नसतं, पण त्याचे जे परिणाम आहेत, गंभीर परिणाम बाळाच्या वाढीवर होणारे किंवा वाढत्या वयाबरोबर दिसणारे, ते नक्कीच 108% टाळता येतात. ऑटिझमची नक्की लक्षणं कोणती आहेत? म्हणजे आपलं बाळ इतर बाळांपेक्षा वेगळं आहे आणि ते वेगळे पण नक्की ऑटिझमच आहे, हे ओळखायचं कसं? सगळ्यात पहिलं म्हणजे डिलेड स्पीच, की बाळ वयाप्रमाणे बोलत नाही. सेकंड, सोशलायझेशन स्किल्समध्ये प्रॉब्लेम, म्हणजे बाळ त्याच्याच वयाच्या इतर मुलांशीच नाही तर इवन घरातल्याही सगळ्यांशी, नातेवाईकांशी किंवा घरातल्या मंडळींशी मिक्स होत नाहीये, मिंगल होत नाही. आणि तिसरं म्हणजे प्रेझेन्स ऑफ रिपिटेटिव्ह बिहेवियर, म्हणजे एखाद्या गोष्टीवर फार फिक्सेट होणं. एखादी गोष्ट हातात घेतली की तासनतास त्याच्याबरोबर खेळत राहणं किंवा खेळण्याच्या पद्धती जरा टिपिकली मुलांपेक्षा वेगळ्या असणं. म्हणजे जसं थोडक्यात एक उदाहरण म्हणजे कार खेळताना मुलं कशी आवाज करत करत ब्रुम 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 चालवतात, तसं न करता नुसत्या कार्स अरेंज करणं, स्वतःच्या नावाला ओ न देणं, आय कॉन्टॅक्ट नसणं, ही एक काही बेसिक त्याचे सिम्पटम्स आहेत ऑटिझमचे. मग लक्षणं मुलगा आणि मुलगी यामध्ये वेगवेगळी असू शकतात का? मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये वेगळी असतात, पण असं एक दाखवून दिलं गेलेलं आहे किंवा असं हे आहे, रिसर्च सांगतो की मुलांमध्ये जरा प्रमाण हे थोडं जास्त असतं ऑटिझमचं ॲज कम्पेअर्ड टू गर्ल्स. पण आता तोही थोडासा बॅरियर हे होतोय, हल्ली मुलींमध्येही आपल्याला वाढलेलं प्रमाण दिसतंय.
ऑटिझमचे काही प्रकार असतात का? आणि जे आता तुम्ही शब्द वापरला स्पेक्ट्रम म्हणजे नक्की काय? स्पेक्ट्रम म्हणजे अशी एखादी गोष्ट की ती एक छत्रीसारखी किंवा अम्ब्रेला टर्म आपण म्हणतो की एखादं कुठलं लक्षण नाही. म्हणजे बघ की मलेरिया म्हणा, डेंग्यू म्हणा, ह्याची काही टिपिकल लक्षणं आहेत किंवा ब्लड टेस्ट आहे ती पॉझिटिव्ह आली म्हणजे तुला डेंग्यू आहे, मलेरिया. तसं ऑटिझमचा कुठला असं एखादा सिम्पटम नाही आहे. काही बाळं काही सिम्पटम्स दाखवतात, काही बाळं त्यातली काहीच सिम्पटम्स दाखवत नाही. म्हणून ह्याला स्पेक्ट्रम म्हटलेलं आहे. म्हणजे कसं या स्पेक्ट्रममध्ये मूल आहे याचा सगळ्यात चांगली गोष्ट ही होती की आपण त्याला लेबल करत नाही की ते ऑटिस्टिक आहे ॲज सच. पण स्पेक्ट्रमवर आहे म्हणजे काही सिम्पटम्स आहेत त्याच्यामध्ये विच कॅन लीड टू ऑटिझम. म्हणजे भविष्यात होऊ शकतो? भविष्यात नाही, त्या सिम्पटम्समध्ये ऑटिझम हा पुढे डायग्नोज होऊ शकतो. म्हणजे ॲक्च्युली स्पीकिंग कसं आहे की ऑफिशियल डायग्नोसिस ऑफ ऑटिझम टेक्स प्लेस साधारण 3 वर्षाचं मूल झालं की ऑफिशियल डायग्नोसिस होतं करताय. पण त्याच्या आधीच आपण पिकअप करू शकतो ना बाळांना. अगदी 1 वर्षाचं बाळही आपण पिकअप करू शकतो. म्हणून त्याच्या वेळेस त्याला लेबल न करता त्यावेळेस की हे ऑटिस्टिक आहे, मी स्पेक्ट्रमवर आपण टाकतो की ही सीम्स टू बी ऑन स्पेक्ट्रम. पण मुळात ऑटिझम बाळांमध्ये होण्याची कारणं काय आहेत? आज जग आणि जगातले खूप शास्त्रज्ञ, संशोधक हे शोधतायत ऑटिझमचं नेमकं कारण. कारण पूर्वी बरेच सांगितलं जायचं की लेट एज ऑफ द मदर. ही गोष्ट आता लक्षात आली आहे की अगदी 22 वर्षाची आई जरी असेल तर तिचंही बाळ हे ऑटिस्टिक होऊ शकतं. म्हणजे अनुवंशिकता किंवा हाय रिस्क प्रेग्नन्सी म्हणा, प्रेग्नन्सीमधले काही प्रॉब्लेम्स, डिलिव्हरी नंतरचे प्रॉब्लेम्स, काही जेनेटिक फॅक्टर्स, घरात कोणाला तरी, कुटुंबात कोणाला तरी, हे सगळे फॅक्टर्स तर आहेतच की ते पुष्टी देतात की ओके ऑटिझम होऊ शकतो किंवा ह्याच्यामुळे झालाय. पण कधी कधी अननोन रिझन्स ज्याला म्हणतो की काही कारण नाही, कुठेही काही माहीत नाही, म्हणजे वरलक्षणी बघता बघता, वरकरणी बघता बघता काहीही सगळं ओके आहे पण तरीही बाळ हे स्पेक्ट्रमवर आहे. त्यात एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स जे आहेत आजच्या पिढीला लागून ते फार मोठे की स्ट्रेस ऑन द मदर किंवा ओव्हरऑल फॅमिलीचा जे बॉन्डिंग रिलेटेड गोष्टी आहेत त्याच्यात अफेक्ट होणं किंवा स्क्रीन टाईम ऑफ द चाइल्ड, या सगळ्या ॲड ऑन होतात त्या गोष्टी. आता तुम्ही म्हणालात की अगदी 1 वर्षाच्या बाळामध्ये सुद्धा लक्षणं दिसू शकतात. पण मग नक्की वयाच्या कोणत्या टप्प्यावरती आई वडिलांनी किंवा घरच्यांनी डॉक्टरांकडे जायला पाहिजे? खरं सांगू, सजगता हा सगळ्यात इज द की टू सक्सेस. सजग पालकत्व म्हणजे जर बाळ अगदी 5 महिन्याचं आहे, 5-6 महिन्याचं, म्हणजे प्रत्येक वयाला काही माइलस्टोन्स हे दिलेले असतात, त्या होत आहेत की नाही नीट हे बघणं हे सजग पालकत्व आहे. म्हणजे समजा 5-6 महिन्याचं मूल आहे पण ते खूप गप्प राहत आहे किंवा ज्याला सोशल स्माईल म्हणतो की आई वडिलांच्या ओळखीच्या आवाजांना ते रिस्पॉन्ड करत नाहीये, हसत नाहीये, खिदळत नाहीये किंवा लोकली रिस्पॉन्स त्याचे दिसत नाहीयेत. 8-10 महिन्याचं मूल आहे, नावाला हाक मारली आपण, त्याला हाक मारून बोलावलं, तो त्याच्या नावाला रिस्पॉन्स करत नाहीये किंवा एका जागी स्थिर बसत नाहीये. इव्हन पॉइंटिंग फिंगर सुरू होतं 10-1 महिन्याला, ते पॉइंटिंग नाही, छोटे छोटे कमांड असतं, इथे ये, खाली बस, वर चल, हे सगळ्या अशा गोष्टी छोट्या छोट्या कमांड्स तो फॉलो करत, तरी सुद्धा दॅट इज अन इंडिकेटिव्ह साईन. 1-1.25 वर्षाचं बाळ झालं, पहिलं त्याचे स्पीच डिले झाले किंवा त्याचे वर्ड्स येत नाहीयेत, मिनिंगफुल वर्ड्स, आई, बाबा, दुद्धू, भूर वगैरे असे. 1.5 वर्षाचं मूल आहे पण 2-2 शब्द एकत्र करून छोटी छोटी वाक्य बोलत नाहीये तो. बाबा कुठे, भूर चल, नको मला, निन्नी आली, हे सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी बोलत नाहीये. म्हणजे याकडे लक्ष देणं आणि त्या गोष्टी पिकअप करणं त्या वयात. समजा अगदी 6 महिन्याला जरी पिकअप केलं तरी इट इज अ वंडरफुल थिंग दॅट. पण जितक्या लवकर पिकअप करू ना आपण तितके त्याचे डिव्हास्टेटिंग इफेक्ट, त्याचे गंभीर जे परिणाम पुढे होत असतात वाढीवर, त्या सगळेच्या सगळे नेस्तनाबूत करता येतात आपल्याला. एखाद्या बाईच्या प्रेग्नन्सीच्याच दरम्यान बाळ ऑटिस्टिक होऊ शकतं हे ओळखण्याची काही सोय आहे का किंवा मार्ग आहे का, काही लक्षणं आहेत का? अशा टेस्ट डेव्हलप झालेल्या नाही आहेत की इंट्रायुटेराईन म्हणजे प्रेग्नन्सी मध्ये बाळाला ऑटिझम आहे का, म्हणून तर ह्याला न्यूरो डेव्हलपमेंटल डिसऑर्डर म्हणतात ना उर्मिला. जसं बाळ वाढायला लागतं जन्मानंतर तेव्हा त्या गोष्टी दिसायला लागतात. योग्य डॉक्टर कसा निवडायचा? म्हणजे उदाहरणार्थ आपलं मूल काहीतरी वेगळं करतंय, बॉडी लँग्वेज, मॅनरिझम्स, हे पुन्हा एकदा पीडियाट्रिशियन्सना जाऊन, म्हणजे त्याचे जे डॉक्टर जे त्याला वॅक्सिनेशन देतात, लस देतात, त्यांच्याकडे जाणं होतं. तर ह्या संदर्भातले वेगळे डॉक्टर्स असतात का?
आणि कोणाकडे जावं असं तुम्हाला वाटतं? यावेळेस डेव्हलपमेंटल पिडियाट्रिशियन नावाची एक स्पेशलाइज्ड ब्रांच असते पिडियाट्रिक याच्यामध्ये, किंवा पिडियाट्रिक न्यूरोलॉजिस्ट असतात. वा. त्यांना जाऊन भेटणं आणि त्यांना सांगणं की या गोष्टी आम्ही ऑब्झर्व करतोय अँड वी फील देर इज समथिंग अ प्रॉब्लेम, तिथे काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग तिथे तुम्हाला उपचार म्हणण्यापेक्षा एक दिशा मिळण्याची तुम्हाला हे जरा चांगली वाटते. म्हणजे देर आर हाय चान्सेस की यू विल गेट अ गुड डिरेक्शन. आणि त्याच्याही पलीकडे मी सांगेन की असा अप्रोच आणि असं डेव्हलप झालेला अप्रोच जो आहे त्याच्याबद्दल थोडं ज्ञान मिळवा की नक्की या फील्डमध्ये बेस्ट अप्रोच कसा वर्क होतोय, काय होतोय, आणि त्याची माहिती मिळवून त्या ठिकाणी माहिती घ्या. म्हणजे जा तिथे, हे सगळ्यात महत्वाचं. कारण अशा वेळेस आपल्या भारतासारख्या देशात मला खरंच सांगायला वाईट वाटतं. म्हणजे माझ्याकडे 3-3 वर्षानंतर पालक आलेले आहेत, सांगतात की आम्ही सांगत होतो, आम्ही प्रत्येक व्हिजिटला जायचो, काही ताप सर्दी खोकला आणि सांगायचो की अजून बोलत नाहीये, अजून तो नीट ऐकत नाहीये, एका जागी बसत नाहीये, पण तरी आम्हाला चुकीचे सल्ले दिले गेले. मला सांगा, मग ते जे वाया गेलेला जो वेळ आहे तो कसा भरून निघेल? म्हणजे किती मोठं नुकसान करतोय आपण, ओके, ॲज अ प्रोफेशनल. बरोबर. तर ते टाळलं गेलं पाहिजे. आपण चांगला डॉक्टर किंवा चांगलं ठिकाण, चांगले थेरपिस्ट, चांगली ऑर्गनायझेशन, चांगलं क्लिनिक हे सगळं निवडतो ऑलरेडी सिद्ध झालेला अनुभव ज्यांना चांगला आलाय त्यांच्यावरून. मी तुमचे खूप वेगवेगळ्या मुलाखती पाहिलेल्या आहेत आणि त्या दरम्यान मला असं लक्षात आलं की या आईनं यशस्वीरित्या काहीतरी केलेलं आहे. तर मग मला तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये पालकांनी ती लक्षणं पिकअप केल्यानंतर यशस्वी आई म्हणून तुम्ही जे केलंय त्यासाठी त्यांनी तुमच्याकडे आलेलं चालेल का? का नाही? म्हणजे लिटरली मी सांगेन तुला उर्मिला की हा ध्यास आहे माझा. देवहूती माझी लेक, ओके, धाकटी मुलगी. शी इज अ व्हेरी गुड ओरेटर, व्हेरी गुड नरेटर, व्हेरी गुड एक्सेलंट, आय विल से डिबेटर, एमिनंट स्पीकर, अ व्हेरी गुड आर्टिस्ट, अँड scored 89% in her boards exam. Wow. And now pursuing her career in psychology. Wow. So why am I, मी हे एवढं सगळं देवहूतीबद्दल का सांगतेय? कारण ना मी प्रत्येक ऑटिस्टिक बाळात देवहूती बघते उर्मिला. अँड माय मिशन इज टू मेक एव्हरी मदर, प्रत्येक आईला मयुरी रामदासी इतकं केपेबल बनवणं की आपलं बाळ थोडंसं वेगळं आहे, ते स्पेशल आहे, त्याला नर्चर करण्याची एक सिक्रेट रेसिपी आहे, ती शिकून घे माझ्याकडून, मग बघ, स्काय इज द लिमिट. आता आपण थोडक्यात उत्तरे द्या या सेगमेंटकडे चाललेलो आहोत. मला असं वाटतं थेरपी ही पण एक गोष्ट प्रिव्हिलेज्ड प्रकरण आहे. ऑटिझमसाठी कोणत्या पद्धतीची थेरपी असते आणि त्याचा साधारण काय खर्च असतो? कारण की तो खर्च प्रत्येकाला परवडेलच असं नाही. एकदा मूल ऑटिझम स्पेक्ट्रमवर आहे हे कळलं किंवा डॉक्टर्स काय किंवा त्याचे सायकोलॉजिस्ट काय किंवा काय, ते एक लिस्ट ऑफ थेरपीज दिल्या जातात, आईवडिलांच्या डोक्यावर मारल्या जातात. ऑक्युपेशनल थेरपी, स्पीच थेरपी, बिहेवियरल थेरपी, ABA आणि फलाणा अशा काही थेरपीज. आता या सगळ्या थेरपीज नक्कीच पालक घेऊन जाणार. हे थेरपी घेणं म्हणजे नेमके काय असतं ते तुला सांगते. सेशन्स कंडक्ट केले जातात. म्हणजे आता मी ऑक्युपेशनल थेरपी नावाच्या प्रकारासाठी मी बाळाला घेऊन जाते, मग ते अर्ध्या 1 तासाचं सेशन असतं. आणि तसे सेशन एक साधारण आपल्याकडे जर बघायला गेलं तर 500 रुपये, अगदी छोट्या टाऊनमध्ये 500 रुपये पर सेशन, 500 रुपीज पर सेशन पासून अगदी मुंबईसारख्या शहरांमध्ये वगैरे 2,500 ते 3,000 रुपये पर सेशन असे चार्जेस त्याचे असतात. आणि हे आठवड्यातून बऱ्याच वेळा घ्यावं लागत असेल. तोच मुद्दा मी सांगते. बरं, ही थेरपी असं नाहीये की तुम्ही 4 वेळा या आणि तुमचं मूल बरं झालं, तुम्ही 1 महिनाभर या आणि तुमचं मूल बरं झालं. आठवड्यातून 4-4, 5-5 वेळा घेऊन जावं लागतं या थेरपीजना. हा पहिला मुद्दा. बरं, याला कुठली डेडलाईन सेट केलेली नसते किंवा कुठली थेरपिस्ट तुम्हाला असं सांगणार नाही की 10 सेशनमध्ये बघा मी हे गोल्स अचीव करून डिस्चार्ज देते. वर्षानुवर्ष या थेरपीज चालू राहतात मुलांबरोबर. आणि आज जर भारताचा विचार केला तर हा रिसर्च आहे की एक मिडल क्लास फॅमिली, एक मध्यमवर्गीय कुटुंबात जर ऑटिस्टिक बाळ डायग्नोज झालं तर त्याचा वर्षाचा खर्च थेरपीजवरचा हा 6 ते 8 लाखांच्या घरात जातो. त्या काम करतात? तेच सांगते, आता का काम करत नाहीत आणि काम केलं तरी का एवढे लिमिटेड आउटकम्स आपल्याला मिळतात? तुला एक प्रश्न विचारू मी उर्मिला, सांग मला की 2 बाळं जन्माला आलेली आहेत,
त्यातलं एक बाळ जन्मापासून अंध आहे, दुसरं बाळ आहे ते जन्मापासून बहिर आहे. जेव्हा ही 2 बाळं मोठी होतील तेव्हा त्यातलं कुठलं मूल तुझ्यासारखं माझ्यासारखं बोलायला लागेल? बोलायला लागेल आय थिंक अंध. अगदी बरोबर. किती अंध व्यक्ती आपण बघतो ना आजूबाजूला, की छान बोलतात, कम्युनिकेट करतात, हे सगळं करतात. बरोबर. याचा अर्थ काय आहे की स्पीच डेव्हलप करण्यासाठी जो ऑटिझम मधला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे, मेजर सिम्पटम आहे की स्पीच नाहीये, बाळ स्वतःला वर्बली बोलून जगाशी कनेक्ट करू शकत नाहीये. तर ते स्पीच डेव्हलप होण्यासाठी व्हिज्युअल सेन्स जो आहे तो खूप नेग्लिजिबल रोल प्ले करतो, त्याचा खूप कमी रोल आहे. सगळ्यात महत्वाचा सेन्स आहे तो म्हणजे सेन्स ऑफ ऑडिशन, ज्याला आपण ऐकणं म्हणतो. ऐकणं म्हणजे नुसतं ऐकू येणं नाही, तर ऐकून समजणं, त्याला ऐकणं म्हणतात, लिसनिंग म्हणतात. ते डेव्हलप होणं फार महत्वाचं आहे. पण काय होतं, ह्या सगळ्या थेरपीज या एक्स्ट्रीमली, तू जर बघितलं असशील सेशन्स तर बघशील तू की असे फ्लॅश कार्ड्स दाखवले जातात मुलांना. म्हणजे आंबा बोल, केळं बोल, हे असे प्रत्येक गोष्टीसाठी, उडी मारायला शिकवण्यासाठी किंवा उडी मारणं हा कॉन्सेप्ट शिकवण्यासाठी उडी मारतानाचा मुलगा दाखवणं, जम्पिंग. मला सांग, जगातलं कुठलं मूल असे फ्लॅश कार्ड्स बघून आईला आई आणि बाबाला बाबा म्हणायला शिकलेलं आहे? मग हा नियम का लावतात याच्यासाठी? या सगळ्या थेरपीज एक्स्ट्रीम व्हिज्युअल सिकिंग वर बेस्ड आहेत. अननॅचरल कंडिशन, टेबल टॉप ऍक्टिव्हिटी, टेबलावर बसून करणं, बंद खोल्यांमध्ये केलेलं, आणि परकी व्यक्ती म्हणजे थेरपिस्ट ती ठरवणार मला काय करायचंय आणि त्याप्रमाणे ते केलं जातं. यातून थोडेफार रिझल्ट मिळतात. आता ऐकणारे म्हणतील की आम्हाला मिळाले, थोडेफार मिळतात ना, निश्चित. पण मूल एका रोबोटिक वे मध्ये डेव्हलप होतो. मग तुम्हाला ठरवायचंय की मला माझ्या मुलाला रोबोट घडवायचा का अगदी हसणारं, खेळणारं, किदळणारं, बोलणारं बाळ मला घडवायचंय. थेरपी थांबल्यानंतरही ते घरात पुढची वर्ष, पुढच्या इयत्ता, शाळा, पुढच्या गोष्टींमध्ये पण त्याच्यामध्ये इंटरफिअरन्स करावाच लागत असेल आणि आई वडिलांचा, घरच्यांचा रोल येतच असेल. अगदी बरोबर. कारण किती काळ करणार थेरपी? चाइल्ड डेव्हलपमेंट इज 24/7 टास्क आहे ही. चाइल्ड डेव्हलपमेंट तुम्ही आठवड्यातून 5 दिवस 1-1 तासाची थेरपी देऊन त्या गोष्टी अचीव नाही होणार. घर हे सगळ्यात बेस्ट थेरपी सेंटर आहे बाळासाठी. आणि बाळाची आई ही जगातली सगळ्यात बेस्ट थेरपिस्ट आहे. कारण तिच्याकडे 2 शस्त्र आहेत, तिचा आवाज आणि तिचा स्पर्श. जगातली कुठलीही सगळ्यात महागडी आणि सगळ्यात एक्सपर्ट थेरपिस्ट सुद्धा या 2 गोष्टी तिच्या बाळासाठी रिप्लेस करू शकत नाही. आता आपल्याला घरात जे कोणी बघत असेल त्यांना असं वाटलं की ही जी आता लक्षणं बोलली जात आहेत, आता आपल्या गप्पांमधून जी आली, प्रश्न उत्तरांमधून थेट आली, ही लक्षणं आई शपथ आपल्या तर बाळामध्ये दिसतायत मला, मग आता मला ह्याचं काहीतरी करायचंय. तर पहिली स्टेप, पहिला ऍक्शन प्लॅन काय असलं पाहिजे? पहिली कृती काय करायला पाहिजे? तुम्ही हे आहे की नाही हे पण ओळखून देता का? अशा परीक्षा किंवा असेसमेंट असते का तुमच्याकडे? मला सांगण्यास अत्यंत आनंद होतो उर्मिला की अरुला फॉर ऑटिझम हा एक ग्लोबल व्हेंचर आहे. हे एक म्हणजे अगदी डेव्हलप्ड कंट्रीज म्हणजे UK, US, जर्मनी, कॅनडा इथल्या अगदी मोस्ट डेव्हलप कंट्रीज मधून ज्या मदर्स आहेत, आया आहेत, त्या जोडल्या गेलेल्या आहेत अरुलाशी फॉर द ट्रीटमेंट पर्पज. पण त्याचबरोबर अगदी महाराष्ट्रातलं एखादं छोटंसं गाव आहे किंवा नागालँड मधले एखादा रिमोट प्लेस आहे, तिथून पण मदर्स आर कनेक्टेड विथ अरुला. ऑनलाईन? इट इज कम्प्लिटली ऑनलाईन अप्रोच. 1 वर्षाचा हा कम्प्लीट कोर्स आहे. 1 year लॉंग स्ट्रक्चर्ड प्रोग्राम अरुला फॉर ऑटिझम, आणि जो कम्प्लिटली ऑनलाईन आहे. सगळ्यात पहिली गोष्ट केली जाते ते म्हणजे इनिशियल असेसमेंट कंडक्शन. ती एक 18 पॅरामीटर्स अरुलाने काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत अभ्यासातून आणि रिसर्चमधून. 18 पॅरामीटर्स आहेत. त्या पॅरामीटर्सवर आई आणि बाबांचा किंवा कधी जो कोणी अवेलेबल असेल, पण शक्यतो मी दोघांचा एकत्र घेतो, इंटरव्ह्यू घेतला जातो. असेसमेंट ऑनलाईन कंडक्ट केली जाते. यामध्ये काय होतं की अरुलाच्या या 18 पॅरामीटर्सवर प्रत्येक आई, प्रत्येक बाबा आपल्या बाळाला स्वतःहून रेटिंग देतं. म्हणजे इट्स अ 1 on 10 स्केल. बरोबर. सगळ्यात पहिला पॅरामीटर आहे लिसनिंग स्किल्स. तर मला सांगा की लिसनिंग स्किल्स बाळाचे वयाप्रमाणे आहेत, म्हणजे त्यांना हेल्प केली जाते की आता तो 3 वर्षाचा आहे, तर या गोष्टी केल्या पाहिजेत, पण यातल्या किती करतो किती नाही, आणि तुम्हाला काय वाटतं की त्याचं लिसनिंग स्किल्सला तुम्ही किती मार्क द्याल, किती त्याला तुम्ही 10 पैकी रेटिंग कुठे द्याल 10 पैकी. आणि हे
असं पेरेंटल परसेप्शन असल्यामुळे पहिल्याच स्टेपला आम्ही जाणीव करून देतो, यू आर द बेस्ट थेरपिस्ट ऑफ युअर चाइल्ड. किंवा एखादी आई जोडली जाते वर्षभरासाठी आपल्या बाळाच्या ट्रीटमेंटसाठी, तेव्हा दर महिन्याला असं रेटिंग्स, अशा पद्धतीने असेसमेंट ती स्वतःच आपल्या बाळाची करत राहते. एकदा असेसमेंट झाल्यानंतर मग पुढे काय काय होतं? मग एनरोलमेंटचा टप्पा येतो पुढचा, हां. की एनरोलमेंट झाल्यानंतर आता त्यांच्या बॅचेसमध्ये हे काम सुरू केलं जातं. बॅचमध्ये एक बॅच दिली जाते आईला. हं. याच्यामध्ये काय होतं की ॲज अ सेड आपल्या पोर्टलवर, वेबसाईटवर, म्हणजे अरुलाच्या वेबसाईटवर इन द पोर्टल जवळजवळ 250हून अधिक व्हिडिओ डेमॉन्स्ट्रेशन्सच्या रूपात अवेलेबल करून दिलेले. हां. म्हणजे प्रत्येक मुद्दा, प्रत्येक सिम्पटम घेऊन त्याच्यावर कसं काम करायचं, म्हणजे एकदा ती थोडक्यात सांगायचं तर बाळाबरोबर कसं खेळायचं एक्झॅक्टली हे व्हिडिओ स्वरूपात वेबसाईटवरती अवेलेबल आहे. होम इज द बेस्ट थेरपी सेंटर. घर सगळ्यात बेस्ट. घरातला हम्म. प्रत्येक कानाकोपरा कसा वापरता येतो हम्म. बाळाच्या डेव्हलपमेंटसाठी आणि स्पीच डेव्हलप करण्यासाठी. आता हा पोर्टलचा ऍक्सेस दिला, पण त्याचबरोबर माझ्याकडून ओके एक एंटिटी ज्याला म्हणतो आपण अरुला केअर थेरपिस्ट अपॉइंट केली जाते त्या आईसाठी. आता नक्की काय आहे की दिस थेरपिस्ट इज समथिंग लाईक अ मीडिएटर बिटवीन मी अँड द मदर. ती पूर्ण वर्षभर तुम्हाला गाईड करत जाते की कशा पद्धतीने डेव्हलप करायचंय बाळाला. आणि सोपी गोष्ट आहे की हा सगळा कम्प्लीट ऑनलाईन आहे. मला कसं कळणार की ही आई कशी करते काम? तर अगदी सिम्पल गोष्ट, अरुला ऍक्टिव्हिटीज वगैरे ज्या सगळ्या पोर्टलवर असतात त्याचे आठवड्याचे 4 ते 5 व्हिडिओज फक्त त्या आईने सेंड करायचे त्या करताना मुलाबरोबर. म्हणजे लगेच कळेल की बरोबर होतंय का आणि बाळाचे रिस्पॉन्सेस करेक्ट. कारण आपला अप्रोच हा कम्प्लिटली बेस्ड आहे लिसनिंग स्किल्स डेव्हलपमेंटवर. त्याचं लिसनिंग डेव्हलप केल्यावर त्याचे कम्युनिकेशन जेव्हा सुरू होतं, स्पीच आउटकम सुरू होतात, तेव्हा सगळे 18 पॅरामीटर्स जे आपण असेसमेंटमध्ये कव्हर केलेत ते सायमल्टेनियसली एकाच वेळेस प्रगती दिसायला लागते त्या सगळ्यांमध्ये. क्या बात आहे. मस्त. ज्यांना आता शंका आली असेल की हे कसं करायचं, तर सगळ्या गोष्टी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहेत. वेबसाईटची लिंक आहे, संपूर्णपणे सगळ्या गोष्टींची माहिती आहे आणि फिजिकली मुंबईमधल्या क्लिनिक, पत्ता, सगळ्यांचे डिटेल सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. संगोपनामध्ये एक महत्त्वाचा फॅक्टर आहे खाणं, अन्न, या गोष्टीचा डाएट, याचा परिणाम आपल्या सगळ्यांमध्येच होतोय. तर मग अशा वेगळ्या पद्धतीच्या इतर न्यूरो डायव्हर्जंट, आता मी हे सगळे छान सायंटिफिक शब्द वापरायला शिकतेय आपल्या गप्पा होईपर्यंत, मग अशा वेगळ्या पद्धतीच्या मुलांमध्ये काही स्पेसिफिक डाएट पाळता येईल का? आईनं काय करावं, आई वडिलांनी याच्यात? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ना, खरं सांगू, डाएटच्या मागे काही विशेष वेड होऊ नये पालकांनी. सोशल मीडियावर जरी तू बघितलंस तेव्हा की हे बंद करा, ते बंद करा, मग काय द्या म्हणे कॅमल मिल्क, आता उंटाचं दूध पाजा म्हणून पण सांगायला लागलेले आहेत. म्हणजे इतकं काही काही केलं जातं. अंधश्रद्धा सुद्धा बाहेर, खूप अंधश्रद्धा आहे त्याच्यामध्ये. याच्यामध्ये मी एवढंच सांगेन, 2 गोष्टी फक्त पाळायच्या. प्रोसेस्ड शुगर देऊ नये, म्हणजे ट्राय टू अवॉइड पांढरी साखर असते ना आपली, बरोबर, ती जरा कमी अवॉइड करा. मग त्याला रिप्लेस करा मधाने किंवा गुळाने किंवा डेट्स असतात किंवा त्याला जी नॅचरली स्वीटन हे आहेत, नॅचरली स्वीट आहेत, तशा फळांनी किंवा त्याच्या ड्रायफ्रुट्सनी वगैरे तसं ते रिप्लेस करा. अजिबात देऊ नका असं म्हणणं नाहीये. घरातली पांढरी साखर दुधात 1 चमचा घालून, अर्धा चमचा घालून दूध प्यायला दिलं, दही साखर खाऊ घातलं तर काही प्रॉब्लेम नाही. की श्रीखंड घरात बनवलंय त्याच्यात दिलं, काही हरकत नाही. पण हे जे आईस्क्रीम्स आहेत, चॉकलेट्स आहेत, हे जे काही आहे त्याच्यामध्ये शुगरी फूड, खूप शुगरी इंटेक त्याचा हाय असतो, ग्लायसेमिक, आणि त्याच्यामुळे हायपर ऍक्टिव्हिटी वाढते, रेस्टलेसनेस वाढतो मुलांमध्ये. तर ते इट कॉजेस दॅट. त्यामुळे ते अवॉइड करण्यावरती डायरेक्ट परिणाम होतो. मग ते जर हायपर ऍक्टिव्ह मूल झालं तर मग ते ऐकणार कसं किंवा लिसनिंग स्किल्स कसे डेव्हलप होतील, तो एक मुद्दा. आणि दुसरं म्हणजे प्रोसेस्ड डेअरी प्रोडक्ट्स थांबवा. म्हणजे घरातलं दूध, घरी तुम्ही दही देत असाल, दही, ताक द्या, बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत, श्रीखंड द्या, सगळे असे पदार्थ. पण चीज, मेयोनीज नावाचे हे जे दीज आर व्हेरी सिंथेटिकली प्रोसेस्ड हे प्रोडक्ट्स आहेत. म्हणजे जनरल काय की चीज ब्रेड देणं किंवा पिझ्झाज किंवा बर्गर्स सारखे या गोष्टी देणं, ज्याच्यामध्ये या मेयोनीज, चीज वगैरे हे सिंथेटिक डेअरी प्रोडक्ट्स खूप वापरले जातात. की देर इज समथिंग कॉल्ड अ सटायटी सेंटर इन द ब्रेन. सटायटी सेंटर जे तुम्ही खाता त्याच्याने आनंद उत्पन्न करत असतं, आणि ज्या खाण्यातून तुम्हाला आनंद मिळतो ते आनंद उत्पन्न होणं ही प्रोडक्टिव्हिटी वाढवतं त्या बाळाची. त्याला प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर मारत गेलात की हे नाही द्यायचं, ते नाही द्यायचं, ते नाही द्यायचं,
फक्त आईने ना बॅलन्स शोधून काढायचा. द्यायचं पण किती द्यायचं, कधी द्यायचं, हे एवढं फक्त तिने लक्षात घ्यायचं. सगळ्याच गोष्टी बंद करण्याची गरज नाहीये, पण ते सटायटी सेंटर त्याचं सॅटिस्फाय करणं पण तितकंच महत्वाचं आहे. बी क्रिएटिव्ह ना, काहीतरी छान. मी माझ्या मुलींना अगदी तोंडलीचा पिझ्झा पण खाऊ घातलेला आहे. मग मला म्हणायचं काय, कर ना, थोडे ते कष्ट घे, थोडं डोकं लाव. मी नेहमी सांगते आयांना की थोडं डोकं लावा आणि करा ना, खातील मुलं, वाढतील छान. खाण्याबरोबर अजून एक प्रकार येतो म्हणजे झोप. मला विचारायचं की ऑटिस्टिक मुलांना इतर मुलांपेक्षा जास्त झोपेची गरज असते असं आहे का? आणि झोपेमध्ये मेंदूच्या विकासाचा परिणाम त्याचा किती होतो झोपेमुळे? त्यांना गरज जास्त असते का झोपेची मुलांपेक्षा इतर? तसं नाहीये. नाही. पण स्लीपिंग डिस्टर्बन्सेस आर व्हेरी कॉमन इन ऑटिझम केसेस. मुलं अगदी आणि लहानपणापासून ते दिसायला लागतं. त्यामुळे मगाशी सांगताना राहिलं, पण स्लीपिंग डिस्टर्बन्स असेल बाळामध्ये आणि जर सिम्पटम्स बाकीचे दिसत असतील, मूल छान झोपत नसेल किंवा ब्रेस्टफीडिंग मध्ये पण अडथळे येत असतील, नाही घेते, इवन दीज आर द सिम्पटम्स. झोप खूप महत्वाची असते. बाळाची एक झोप साधारणतः 7 ते 9 तास एक बाळ झोपलं पाहिजे. आणि ती ॲट अ स्ट्रेच त्याला मिळत नसेल तर डेफिनेटली आपण पण किती चिडचिडे होतो ना, आपली झोप झाली नाही की दुसरा दिवस. मग मला सांग, दॅट हॅपन्स विथ द चाइल्ड ऑल्सो. हाऊ विल ही परफॉर्म बेटर इन द मॉर्निंग? बरं, आणि बाळाची झोप झाली नाही तर आईची झोप होणार आहे का? आईची झोप झाली नाही तर ती काय करू शकणार आहे बाळाबरोबर? त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा विचार करणं महत्वाचं आहे. आता घर म्हटल्यानंतर अजून महत्वाचे 3 लोक मला दिसतात सध्याच्या मॉडर्न लाईफमध्ये. एक म्हणजे नॅनी किंवा बेबी सिटर, आणि दुसरे आणि तिसरे म्हणजे आजी आणि आजोबा. यांचा काय रोल असावा या सगळ्यामध्ये? आई वडिलांनी त्यांना कसं समजावून सांगायचं की त्यांनी काय काय करावं? अशा काही गोष्टी आहेत का की या नाही करायला पाहिजेत अजिबात, आणि ह्या करायलाच पाहिजेत, म्हणजे ह्या याव्यात, म्हणजे वेगळ्या पद्धतीनं चांगलं संगोपन होईल? हा प्रश्न महत्वाचा ठरतो जेव्हा वर्किंग मॉम जिकडे असते. तर मी नेहमी 2 कॅटेगरीज आजी आजोबांच्या कन्सिडर करते. एक असतात ते बरेच सजग आजी आजोबा असतात की त्यांचं खूप लक्ष असतं, पण अनफॉर्च्युनेटली बऱ्याचदा आता आजी आजोबा सुद्धा अशा पद्धतीने वातावरण असतं की त्यांनाही त्यांची स्पेस ही फार महत्वाची आहे, की तेवढा ते वेळ देऊ शकत नाहीत घरात असूनही, किंवा त्यांच्या गोष्टी असतात की ते तेवढे यू कॅन से इन्क्लाइंड नसतात टुवर्ड्स दॅट दिस थिंग. तर दोन्ही आजी आजोबांना, जे सजग आहेत त्यांना तर सांगण्याची गरजच नाही, ते लक्ष ठेवूनच असतील. ऍक्टिव्हिटीज त्यांनी करून घ्याव्यात. आरूढ ऍक्टिव्हिटीज अत्यंत सोप्या, साध्या, अगदी घरातल्या, अगदी सोप्या, म्हणजे ऑल हाऊसहोल्ड ऍक्टिव्हिटीज. मला एक पटकन एखादी ऍक्टिव्हिटी सांगा. उदाहरण तुला सांगते मी की सगळ्यात गोष्ट आता समजा अंड खाणारे समजा मंडळी असतील, ऑमलेट बनवणं घरामध्ये, तर ते अंड फोडण्यापासून ते दाखवणं बाळाला की अंड फोडतात कसं, मग ते ब्लेंडिंग कसं करतात, मग ते करतात कसं, एक छोटीशी ऍक्टिव्हिटी. दुसरं वॉशिंग मशीनला कपडे लावण्यासारखी गोष्ट आहे, किंवा उशीला खोळ घालणं, आपण कव्हर घालणं म्हणतो. छोट्या गोष्टी आहेत ह्या. तर गोष्टी घरात आजी आजोबाही करत असतातच ना, थोड्या थोड्या गोष्टी. जे कोणी केअरटेकर असतील, मग आई असो, आजी असो, आजोबा असो, मेक युअर चाइल्ड युअर पीए. नेहमीच म्हणते पीए टू मम्मा, पीए टू आजी, क्यूट पीए, पीए टू आजोबा, म्हणजे पर्सनल असिस्टंट टू दॅट. आणि ते खरंच ती जेव्हा सवय लागते, त्याचे कमांड फॉलोइंग इम्प्रूव्ह व्हायला लागतं, इन्स्ट्रक्शन्स फॉलोइंग इम्प्रूव्ह व्हायला लागतं, त्याचा अलर्टनेस, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग, ह्या गोष्टी इम्प्रूव्ह व्हायला लागतात. आणि स्वावलंबन पण. आणि अगदी 1.5 वर्षाच्या बाळापासून तुम्ही हे करू शकता, कारण एकट्या आईने नाही जमत ह्या सगळ्या गोष्टी करणं. आणि आजी आजोबांना ना थोडंसं लाड करावंसं वाटतात, म्हणजे खूपच जपायचं. स्वतःच्या मुलांना त्यांनी अतिशय शिस्तीनं सगळं केलेलं असतं, पण आजी आजोबा म्हणजे त्यात सेकंड जनरेशन मध्ये सगळे नियम गळून पडल्यासारखं, दुधावरची साय म्हणतो ना आपण, अगदी अगदी प्रेमामध्ये बुडून तुला काय करू, काय हाताशी देऊ, असं सगळं ऐतं आणि असं प्रेमाचा वर्षाव करू असं वाटतं. पण हे खूप छान आहे की तुमचं जर खरं प्रेम असेल तर या रोजच्या आयुष्यातल्या घरातल्या कृतींमध्ये त्यांना इन्व्हॉल्व करणं. अगदी स्वतःचं ताट वाढून घेणं छोटीशी गोष्ट असते. समोर पातेलं ठेवलं, भाजीचं आहे, पोळ्या आहेत, जेवायला भरवून, हे किती बाळत, अक्षरशः 2.5 वर्षाचं बाळ स्वतःचं ताट स्वतः वाढायला लागलेलं आहे. क्या बात. इतका सुंदरपणे. आणि त्याच्यात असं नाही की आजीने भरवायचं नाही, भरव ना भरपूर, पण काही गोष्टींमधले इंडिपेंडन्स, स्वावलंबन ते शिकवा. कारण स्वावलंबन काय त्याच्यात तुमचं काम हलकं करण्यासाठी त्याला शिकवतोय असा भाग नाहीये. उलट त्याच्यातून त्याचं व्हर्बल कम्युनिकेशन, त्याचं डिसिजन मेकिंग, ऐकणं डेव्हलप होत आहे, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग डेव्हलप होतोय, अलर्टनेस टुवर्ड सराउंडिंग डेव्हलप होतोय.
भाजी वाढताना किती वाढली पाहिजे किंवा पाण्याचा ग्लास भरताना किती, तो बाळांकडे तेही जजमेंट नसतं की पाण्याचा ग्लास किती भरावा, किती कमी भरावा, झाकण कसं लावावं. फाईन मोटर म्हणजे वाढणं, एक्झॅक्टली, हाताचं. मोटर स्किल्स डेव्हलप होणं, या सगळ्या गोष्टी म्हणतात किचन इज द बेस्ट वर्कशॉप इन द वर्ल्ड. याच्यामध्ये त्यांची पण इन्व्हॉल्वमेंट आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन हे त्यांना खूप आवडायला लागतं. उदाहरणार्थ शिकरण करताना अथांग नेहमी म्हणतो की मला करायचंय शिकरण, तर ते नको नको तुला हे होईल ते होईल, तर त्यांना हे करणारी बऱ्यापैकी बोथट अशी सुरी आणून दिली तर त्यांना ती चालवायला प्रचंड आनंद होतो, असं मला निरीक्षणास आलंय. आणि त्यांना सुद्धा हे मी बनवलंय, आणि तो सेल्फ कॉन्फिडन्स किती वाढत जातो मुलांचा. एखादा आपण जेवलेला ताट जेव्हा बाळ विसळून ठेवतं किंवा पेला पाण्याचा ग्लास भरून आजीला पाणी आणून देतो, जेव्हा एखादं नातू आणून देतो किंवा आजीला खोकला लागलाय, चला, हे जजमेंट डेव्हलप व्हायला लागतं. पण हे कधी होईल जर त्यांना ऑपॉर्च्युनिटी दिली तर, संधी दिली तर. आपण संधीच देत नाही. आणि आपल्याला कसली काळजी असते, सांडेल ना तो, माझं काम डबल करून ठेवेल ना तो. अरे करेल, आता तुम्ही काम वाचवायला जाल, वेळ वाचवायला जाल आणि पुढे आयुष्यभर तुम्हाला त्याचं करत बसावं लागेल. कौतुकाचा पण परिणाम होतो याच्यावरती, खूप होतं. प्रेझिंग, ज्याला आम्ही त्याला पॉझिटिव्ह रिइन्फोर्समेंट म्हणतो आपल्या सायकोलॉजिकल टर्म्स मध्ये, की ते कौतुक ते बाळाला असतंच. किती वेळा एखादं करतं, मुलं न्यूरो डायव्हर्जंट बाळं आपली, आधी त्यांना ते कळायचं नाही, त्यांना ते अंडरस्टँडिंग डेव्हलप झालेलं नव्हतं, पण काही महिन्यातच, म्हणजे महिना 2 महिन्यातच त्यांना ते कळायला लागतं की आई माझं कौतुक करते, अरे वा, व्हेरी गुड जॉब. जेव्हा असं म्हणते तेव्हा एखादा जॉब करून आधी मूल सीक करतं की आता माझं कौतुक करते की नाही आई. म्हणजे दॅट इज द जजमेंट दॅट ही इज डेव्हलपिंग अँड दॅट अलर्टनेस, की माझी आई माझं कौतुक कर, म्हणून ते स्वतः तो अप्रिशिएट, तो अँटिसिपेट करतो की आता आई माझं कौतुक करेल. आणि मग तेव्हा पटकन मग डिले झाला रिस्पॉन्सला की त्याचं बघतो, चेहरा त्याचा बदलतो, मग हा सगळ्या भावना, हे सगळं फार गोड असतं ग, हे मजेशीर आहे. बाळाला वाढताना बघणं मुलांना. आणि प्रत्येक बाळ हे गिफ्टेड असतं, माहितीये. काम करायला तेव्हा कळेल की काय गिफ्टेड, काय लपलेलं आहे माझ्या बाळामध्ये, आणि मग दोष देणं बंद होईल आणि मग अचिव्हमेंट्स मिळायला लागतील तुम्हाला. खरंय. आपण मगासपासून आईचा रोल असं बोलतोय, पण आपण आता नवीन जगामध्ये आहोत आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आता सगळ्या गोष्टींचं इक्वल शेअरिंग सगळेच छान करतायत आणि खूप चांगले बदलही दिसत आहेत. अशा काळामध्ये आपलं जर असं वेगळ्या पद्धतीचं बाळ आहे आणि त्याला वाढवताना आईबरोबरच बाबांचा किती याच्यामध्ये रोल आहे? सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट मी नेहमीच सांगते, प्रत्येक ठिकाणी कोणी मला हा प्रश्न विचारला की माझं एक उत्तर ठरलेलं आहे. एक आई असते ना, स्त्री, शी इज केपेबल ऑफ नर्चरिंग द चाइल्ड. ओके, बरोबर. ऑल अलोन आय विल टेल, मी तेवढाच वेटेज देते तिला की शी इज केपेबल ऑफ नर्चरिंग. मग बाबाचा रोल काय, तर आईला सांभाळणं आणि आईवर खूप प्रेम करणं आणि आईला तो रिस्पेक्ट देणं की शी इज डुईंग अ ग्रेट जॉब फॉर माय सन और माय डॉटर. दॅट इज वन पार्ट, की ही हॅज टू ॲक्नॉलेज हर एफर्ट्स. तिचे जे काही एफर्ट्स आहेत, तिचे जे कष्ट आहेत, त्याला उघड्या डोळ्यांनी बघणं आणि त्या गोष्टी तिला बोलून दाखवणं की आय एम अवेअर, मला कळतंय तू किती कष्ट घेतेयस. हा सपोर्ट आहे, मेंटल सपोर्ट, तो देणं खूप महत्वाचं आहे. ओके, दिस इज वन थिंग. सेकंड थिंग, थोडंसं फिजिकल ॲक्टिव्हिटी. कसं असतं, आई दिवसभर काम करून, तिचाही जॉब असतो, हे असतं, मग येऊन सगळं करून सेशन्स घेतले तिने थोडेसे, अरुलाचे काही ॲक्टिव्हिटीज घेतल्या, सगळं, मग दमते ती संध्याकाळी स्वयंपाक वगैरे करून. मग तो रात्रीचा जो एखाद तासभराचा वेळ असतो ना, मग जेवणा आधीचा असेल तर तो जरासा मस्ती टाईम म्हणतो ना, फिजिकल दंगा, तो दंगा करणं फार महत्वाचं आहे. आणि एस्पेशली मुली जेव्हा असतात, म्हणजे छोटी बाळाच्या त्या गर्ल्स, त्यांची रिक्वायरमेंट थोडी कमी असते, पण बॉईजची रिक्वायरमेंट टू एनर्जी ती बाहेर काढण्यासाठी ती खूप जास्त असते. फिजिकल कम्फर्ट बाळांना देणं, फिजिकल एक्झर्शन त्याचं थोडं करून घेणं, सो दॅट रात्री जेवल्यानंतर ते थकून झोपायला जाईल, ही थोडी काळजी वडिलांनी घेणं गरजेचं आहे. पण मी नेहमी सांगते की ती एखादी ॲक्टिव्हिटी घेत बसलेली आहे बाळाबरोबर किंवा काय, ते एखादा मस्त चहाचा कप आणून देणं आईला, एखादी कॉफी देणं, छोटंसं काहीतरी छान बोलून दाखवणं. ती आय टेल यू,
आईसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट असते दोज वर्ड्स आर अप्रिसिएशन. खरं कळलं का? लोकांना Appreciation. उगाच वाटतं महागडे गिफ्ट पाहिजेत स्त्रियांना. वर्ड्स ऑफ आणि अप्रिसिएशन. नाऊ दे शी सेल्फ डिपेंडंट. तिला फायनान्शियल डिपेंडन्सी वगैरे एवढा प्रकार नाही नाही, राहिला नाही, आता. ती अगदी, सगळं अगदी. करू शकते. पुन्हा एकदा आपण जाऊन शॉपिंग करू शकतो. फक्त दखल घेतली, कौतुक घेतली. केलं की प्रचंड बरं वाटतं आणि तिला इतकं बळ येतं तुम्ही म्हणता. कारण मला आता त्या गोष्टीकडे पण यायचंय. मी थोड्याशा गंभीर विषयाकडे जाते, पण हे सगळं खूप थकवणारं आहे मानसिकरित्या आणि एकटं पाडणारं पण आहे. ह्या सगळ्यामध्ये तुम्ही पालकांना काय सांगाल, स्पेशली आयांना? कारण की ना खूप म्हणजे मला सांगताना पण इमोशनल व्हायला होते की त्या आईला कसं वाटत असेल या सगळ्यातून जाताना. आणि ना इतर पालकांशी आपण हे बोलू शकत नाही. खूप वेळा त्याची त्याची एक प्रायव्हसी असते, ती जपावीशी वाटते. कारण त्या बाळामधून काय चाललंय ह्याचं प्रत्येक पालक कसा घेईल, कारण ह्या सगळ्या चार चौघात सगळीकडे मांडण्याजोग्या आणि सगळ्यांना कळतील अशा पण ह्या गोष्टी नव्हेत. बरं, त्यांचे सल्ले उपयोगी येणार आहेत, ते प्रोफेशनल एक्सपर्ट आहेत असंही नाही. त्यामुळे इतर पालकांमध्ये जे छान मैत्री होते, न्यूरोटिपिकल पेरेंट्सच्या बाबतीमध्ये जे होतं, त्यांचे ग्रुप्स होतात, त्यांच्या ट्रिपा ठरतात, त्यांचे प्ले डेट्स ठरतात, तशामध्ये भाग घेता येत नाही. कारण की ऑटिस्टिक चाइल्ड फार सोशल नसतं. त्यामुळे त्या ज्या बर्थडे पार्टीज असतात, ते सगळे अनुभव असतात, एक्सपोजर्स असतात, त्याला ते थोडे मुकतात आणि एकाकी पडतात. ते एकाकी पडले की पालक एकाकी पडतात. या सगळ्यामध्ये त्यांनी स्वतःला कसा ब्रेक द्यावा, त्यांनी त्यांची मनस्थिती कशी सांभाळावी? प्रत्येक आई तिचं बाळ थोडंसं मी म्हणते वेगळं असतं किंवा स्पेक्ट्रमवर आहे. तिच्यात बाकी सगळ्या गोष्टी असोत नसोत, पण तिच्यात एक गोष्ट फार प्रकर्षाने असते, ती म्हणजे गिल्ट. कारण काय होतं ॲट द एंड, मग हे इथलंच असं नाही आहे की भारतातलीच ही परिस्थिती असं नाही आहे. खरंय. ही परिस्थिती अगदी मोस्ट डेव्हलप कंट्रीज आणि वेस्टर्न कल्चरमध्ये पण तीच आहे की मॉम गिल्ट इज मॉम गिल्ट. इट इज चाइल्ड इज लाईक दिस बिकॉज यू मस्ट हॅव डन समथिंग. तू काहीतरी प्रॉब्लेम केलेला असेल. आणि प्रत्येक वेळी त्या बाळाला कुठल्याही सोशल सिच्युएशन्सला घेऊन जाताना मग हे असं वेगळं का बोलत नाही, हे नाही ते नाही, म्हणजे किती प्रकारे आणि किती काय म्हणतात त्याला सिव्हिअरिटीचा गिल्ट तिच्यामध्ये असेल याची आपल्याला कल्पना नाही करता येत. आणि दिस गिल्ट लीड्स टू सिव्हिअर डिप्रेशन. ओन्ली डिप्रेशनच्या स्केल्समध्ये व्हेरिएशन असतं. पण एक लक्षात घ्यायचं, अशा मदर्सना मी एकच सांगते एक गोष्ट, की सगळ्यात आधी ना अभिमान बाळगा त्या गोष्टीचा. गिल्टमधून आधी बाहेर या. माय चाइल्ड इज डिफरंट अँड आय एम प्राऊड ऑफ इट. ॲज अ मदर ऑफ अ चाइल्ड हु इज ऑन स्पेक्ट्रम, ॲज अ मदर, मला ना मोटिवेशन, पॉझिटिव्ह थिंकिंगवर असे ना लेक्चर्स किंवा काउन्सिलिंग सेशन्स नको आहेत. आणि न ज्या मागितलेला दिवशी सल्ला. न मागितलेले सल्ले तर मुळीच नको आहेत. ज्या दिवशी मी बघते, प्रत्येक दिवशी मी सकाळी उठते आणि त्या दिवसभर माझ्या बाळावर दिवसभर किंवा दिवसातला 1 तास 2 तास मला जेवढा मिळतोय त्याच्यात काम करून मी बघते की एव्हरी डे माय चाइल्ड इज चेंजिंग, ही इज डेव्हलपिंग. दॅट इज द रिअल मोटिवेशन. आणि ते एकदा जेव्हा मिळायला लागतं ना आईला, की ती एकदम ह्याच्यात जाते, जेव्हा तिला कळतं काही माझं बाळ डेव्हलप होतोय, परमानंदी. तिला आधी सांगणं आहे माझं की आधी त्या गिल्टमधून बाहेर ये ग बाळा. त्याच्यातून एकदा बाहेर आलीस ना तू, चामडी थोडी जाड करायची. आपण काय म्हणतो, मोठी चमडी करो थोडा. खरं करायची. आणि ती काही गोष्टी बाहेर जाताना तू यू कॅनॉट हॅव कंट्रोल ऑन द एन्व्हायरमेंट अराउंड. तू बाहेर जाशील, इथून काहीतरी बोलणारे बोलतच राहतात, इथून ऐकायचं तिथून सोडून द्यायचं, घट्ट करायचं. त्यामुळे 1 वर्षाचा म्हणून मी कुठलेही मास्टर क्लासेस कंडक्ट करत नाही की 2 तासात मी शिकवेन कसं हँडल करायचं आणि झालं, संबंध नाही. मी इथे 1 year कमिटमेंट देते, 1 पूर्ण वर्षाची कमिटमेंट. आणि ही कमिटमेंट गरजेची आहे, कारण बाळामध्ये आपल्याला चांगले विजिबल रिझल्ट्स पाहिजेत. आणि ती कमिटमेंट मी आईकडून एक्सपेक्ट करते. त्या 1 वर्षाचा पिरियड ही एवढी सुंदर जर्नी असते, एवढा सुंदर प्रवास असतो त्या आईसाठी, की तिला कळतं की या 1 वर्षानंतर मला इतकं केपेबल करायचं असतं त्या आईला की तिला गरज नाहीये कुठेही कोणासमोरही हात पसरवायची बाळाच्या कंडिशनला घेऊन, प्रॉब्लेम्स घेऊन. ते नॉलेज वर्षानुवर्ष उपयोगी येणार आहे, आयुष्यभर उपयोगी येणार आहे. बिकॉज नर्चर केलंय ना तू तिला. शी इज नर्चरिंग, यू आर नर्चरिंग, आय एम नर्चरिंग द मदर, मदर इज नर्चरिंग द चाइल्ड. दुहेरी त्याचा इफेक्ट आपल्याला मिळतो ना. वा. आणि ती कंटिन्युअस प्रोसेस चालू राहते. कंटिन्युअस राहते. वा. मी आता या प्रश्नाकडे येते की बऱ्याचदा आई वडिलांनी स्वीकारलेलं असतं, आजी आजोबांनी स्वीकारलेलं असतं, शाळेमध्येही उत्तम शाळा, उत्तम शिक्षक असतील तर स्वीकारलेलं असतं, आणि ना खूप छान बाळाचे प्रगती होत असते, संगोपन होत असतं. या सगळ्याच्या दरम्यान
इतरांना ते बाळ वेगळं आहे हे जाणवायला लागतं. आणि मग त्यांना काय सांगावं कळत नाही. मला हा थेट प्रश्न विचारायचा आहे की आपलं बाळ ऑटिस्टिक आहे किंवा वेगळं आहे हे इतर पालकांना म्हणजे त्यांच्या मित्रमैत्रिणींच्या आई वडिलांना सांगावं का? माझा ॲडवाईस, माझं मत यावर अगदी स्पष्ट आहे की ऑटिझम हा अजिबात लपवू नये. आय ऑलवेज से वेन युअर चाइल्ड इज ऑन स्पेक्ट्रम, ते न्यूरोडायव्हर्जंट आहे, बी वोकल अँड लाऊड टू टॉक अबाउट इट. तुम्ही तुमच्या बाळाशी कसे रिॲक्ट करता, रिस्पॉन्स करता, त्यावर समाज कसा रिस्पॉन्ड करतो हे डिपेंड करतं. येस, माय चाइल्ड हॅज ऑटिझम आहे, ती ऑटिस्टिक आहे, पण ॲट द सेम टाइम तिला कुठलेही काय म्हणतात मुलामे दिले जात नाहीत किंवा तिला कुठली स्पेशल ट्रीटमेंट मिळत नाहीये, हेही तुमच्या कृतीतून समोरच्याला दिसायला लागतं. ते दिसणं महत्वाचं आहे. माझ्या बाळासाठी इन फ्युचर कुठली सेपरेट सोसायटी बनवायची नाहीये की आता युएस किंवा पाश्चात्य काही देशांमध्ये ही मोठी ट्रेंड सुरू झाली आहे की मेक अ सेपरेट सोसायटी फॉर ऑटिस्टिक पीपल. सिरियसली? म्हणजे त्याच्यात सगळे ऑटिस्टिक हे एकत्र आहेत, छोट्या छोट्या टाउनशिप्स आहेत, छोट्या छोट्या गोष्टी, ते भारतात पण सुरू झालेले. ते सेपरेट सगळे एकत्र ऑटिझम, आणि इट इज रन बाय आपल्यासारखे न्यूरोटिपिकल पीपल. इट इज रन बाय देम, दॅट सोसायटी. मग जर तशी सोसायटी तुला नको असेल तुझ्या मुलासाठी, प्रत्येक आईला माझं म्हणणं आहे, वडिलांना, तर आतापासून समाजाला ऍक्सेप्ट करायला शिकवा. दिस इज हाऊ माय चाइल्ड इज. माझा बाळ आहे आणि ते मस्त डेव्हलप होतंय. इट्स ओके. वर्ल्ड इज ब्युटिफुल. जग सुंदर आहे, चांगली माणसं पण आहेत, पण त्याचबरोबर अशी असतील त्यांना बाजूला ठेवणं, आणि जी चांगली माणसं फॉस्टर करतायत, त्याच्या वाढीसाठी मदत करतायत, त्यांना खूप आपलंसं करणं हे फार महत्वाचं आहे. पण हे अतिशय समजून, दोघांनी समजून ते निर्णय घेतले पाहिजेत. आणि तिथे असे निर्णय जिथे घेतले जातात तिथे खूप सुंदर प्रगती होते. नुसती बाळाचीच नाही तर त्या ओव्हरऑल कुटुंबाची खूप प्रगती होते. मला त्या प्रगतीवरून शेवटच्या प्रश्नाकडे घ्यायचंय. आधुनिक प्रगतीच्या दरम्यान असं वाटतं सगळ्या गोष्टी सारख्या होत चालल्यात. प्रत्येकाकडे इंटरनेट आहे, प्रत्येकाकडे सोशल मीडिया आहे, प्रत्येकाला AIचा असिस्टन्स मिळणार आहे आणि मिळतो आहे. लँग्वेज बॅरियर सुद्धा आता राहिलेलं नाही. या सगळ्यामध्ये गोष्टी वेगळ्या असतील तरच त्या उठून दिसणार आहेत आणि प्रगती करणार आहेत. नाहीतर भयानक कॉम्पिटिशन आहे आणि प्रचंड सॅच्युरेशन आहे. तर तुमचं वेगळेपण हे तुमची सुपर पॉवर ठरणार आहे, या मताची मी आहे. खरोखर जे देखे कवी ते न देखे रवी, असं एक आपली म्हण असते. त्यांची दृष्टी एक वेगळी असते, पण इथे पालकांनी खूप ऑब्झर्वंट होणं गरजेचं आहे. दे हॅव टू बी व्हेरी व्हेरी गुड ऑब्झर्वर ऑफ देअर चाइल्ड. आणि ते तुम्ही जितकं ऑब्झर्व करायला लागणार तुम्हाला नवीन नवीन गोष्टी कळतील त्यांच्या, की त्यांच्याकडे सिम्प्लिफाय करण्याच्या गोष्टी, ताकद खूप मोठी आहे गोष्टींना. कारण ते पॅटर्न ओळखतात. सिम्प्लिफाय करण्याची ताकद खूप चांगली आहे त्यांच्याकडे. ती लर्निंग कपॅसिटी आपल्याला डेव्हलप करायची आहे त्यांची. वा वा, खूपच छान. मला या पॉझिटिव्ह नोटवरती इथे थांबायचं. त्याचं कारण असं की खरंच वेगळेपण सुपर पॉवर ठरू शकते. त्याचबरोबर आईची आणि आई वडिलांची, चांगल्या संस्थांची, चांगल्या पद्धतीच्या ट्रीटमेंट्स अप्रोचची आणि अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोनानं या सगळ्याकडे बघितलं आणि त्या उत्तम संगोपनातून त्यांची सुपर पॉवर अशा सुपर हिरोजची आणि हिरोईन्सची बाहेर येणार आहे. यासाठी खूप वेगळा विषय घेऊन, खूप वेगळ्या वाटेनं जाणाऱ्या, वेगळं काम करणाऱ्या लोकांच्या बरोबर डायरेक्ट मुद्देसूद बोलता आलं, त्यासाठी आधी तुम्हाला थँक्यू. खूप खूप थँक्यू तुलाही उर्मिला. तू या प्लॅटफॉर्मवर मला बोलवलंस आणि तुझी ओव्हरऑल पर्सनॅलिटी, तुझं जे काही तुझं काम चालू आहे ते पण खूप सुंदर आहे, की स्त्री मन घडवण्याचं आणि एक पद्धतीने तिला एक बूस्ट देण्याचं आणि स्त्रियांना अधिकाधिक सक्षम करण्याचं, यु नो, टू अंडरस्टँड देअर ओन पॉवर विदिन देम, देअर ओन एनर्जी. आणि आज आपण एका तरी आईला या एपिसोड मधून सक्षम केलं असेल असं मला वाटतंय. थँक्यू. तुम्ही माझंच कौतुक करताय, पण मला आता थँक्यू सो मच. थँक्यू, खूप खूप मनापासून थँक्यू. तुम्हाला आजचा वेगळा विषय आणि एपिसोड कसा वाटला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि त्या विषयातले तज्ज्ञ घेऊन पुन्हा एकदा बाई मुद्द्यावर याच्या पुढच्या एपिसोडमध्ये थेट त्यांना मुद्द्यावरती आणण्यासाठी भेटूच.